नाशिकमधलं हे विंचूर गाव. सकाळी सकाळी सगळे शांत झोपलेले आहेत आणि मी मॉर्निंग वॉकसाठी या गावाच्या पायघड्या वाटेवरून जात आहोत. आजूबाजूला वस्ती आहे, पण सगळे सुस्त आहेत. पण चालणं हा माझा गुणधर्म आहे आणि मी आयुष्यात चालत राहणार. आणि असं चालत चालत मनात जे विचार येतात ते तुमच्याशी बोलून दाखवाल. इथं गावी आल्यावर आपल्या शहरातील शहरी जीवन आणि गावातील लोकजीवन फार फरक जाणवतो. इथे सकाळची हवा फार सुंदर असते आणि शांतता असते. आणि इकडचे लोक म्हणजे अगदी नैसर्गिकरित्या सहजपणे जे त्यांच्या वागण्यात जे नैसर्गिकपणा दिसतं ते दिसतं आहे आणि साधेपण असतं. इथे कुठले फॅशन नाही किंवा इथे कुठला आधुनिकपणाचा रुबाब नाही. जो तो आपापल्या विश्वात गुंग असतो आणि आपलं जीवन व्यतीत करत असतो. आणि इथं म्हणजे एक जाणवलं की रस्ते मोकळे, निसर्ग अगदी सगळीकडे छान पसरलेला, शेत, जमीन, वृक्ष, काही वैराण ठिकाण जाणवलं, काही हिरवंगार जाणवलं, काही नदी जाणवली. काही नदी सुकलेली होती आणि खास खळगे त्यात भरलेले होते, पण फार बरं वाटत होतं आणि चालताना मनाला शांती वाटत होती. लोक येतात जातात, विशेषतः प्रत्येकाच्या घरात बाईक असते, कारण कुठं जाणं येणं हे त्या बाईकवर त्यांना सुविधा मिळते. पण एकूण त्यांचं जीवन बघितलं ना तर अगदी आरामात उठतात ते 7-8च्या दरम्यान उठतात, 8-9च्या दरम्यान, आणि मग रोजच्या नित्य कार्यक्रमासाठी आपलं जीवन व्यतीत करतात. पण हे त्यांचं साधंपण, हे त्यांचं नैसर्गिक वागणं मनाला इतकं भावतं की ही माणसंसुद्धा एक नैसर्गिक फुलं फुललेली असतात, त्यातला एक भाग असं वाटतो. त्यांचे व्यवहार अगदी साधे असतात आणि जगण्यासाठी जे छोटे छोटे जे व्यवसाय करतात त्यात त्यांचा प्रामाणिकपणा असतो. आणि बोलणं चालणं, तिकडची बोलीभाषा मनाला फार भावून जाते. आणि इथे आल्यावर नाशिकचा जो प्रत्येकी जो ट्यून असतो की सगळ्यांना ते भाऊ म्हणून म्हणतात. हे भाऊ काय करू राहिला आहे, म्हणजे हे भाऊ तू काय करतो आहेस, असं ह्या आवाजाचं बोलतात. त्यामुळे भाऊ म्हटल्याबरोबर एक भावाची आत्मीयता या लोकांच्या बोलण्यामध्ये येते. आणि इथे आल्यावर एक माणुसकीचं प्रत्यय या गावात येतं आणि मनाला फार बरं वाटतं. आजची सकाळ मी चालतो आहे खरं, मला अजून पुष्कळ बघायचं आहे, पण वेळेअभावी मला या गावातून आत्ताच सकाळी नाशिककडे निघाले. हे विंचूर गाव आहे. या विंचूर गावाचा इतिहास आहे. या विंचूरचे सरदार मराठाच्या इतिहासात स्वारीवर आणि इतर ठिकाणी रुजू झालेले दिसतात, म्हणून विंचूर गावाला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. हे विंचूर गाव म्हणजे आता लासलगाव, नाशिक आणि औरंगाबाद यांना जोडणारा एक केंद्रबिंदू झालेला आहे. आणि ह्याच्यातून या गावातून सगळी प्रगती झालेली आहे. मुलं शिक्षणाची प्रगती करत आहेत. सगळीकडे आनंद साधेपणा वाटत आहे. फार बरं वाटतं त्याचं. हा त्यांचा रस्ता, हा जातो लासलगावकडे आणि हा रस्ता 3 पाटीकडे जातो आहे. तिथून औरंगाबाद आणि नाशिककडे फाटे फुटतात. फार बरं वाटतं. आणि इथं जर जन्मलं असतं तर इथं साधंपण मला जगायला फार बरं वाटलं असतं. म्हणून धन्यवाद. ही रील मी इथेच संपवतो. धन्यवाद.